नाही, पण तुम्ही आता जे सांगताय मला, की 4-5 दिवसात तुम्ही जो त्यांना ट्रीटमेंट दिली, तर ते परत पण त्यांना त्याचं हे होऊ शकतं का? म्हणजे त्यांना एकदा त्या रिकव्हर झाल्या, परत ते रिलॅप्स होऊ शकतं आणि मग मग परत तीच ट्रीटमेंट तुम्ही देणार त्यांना, की हां. काय असतं? याच्यामध्ये काय राहतं, की जे मगाशी मी तुम्हाला म्हटलो, की फिअर फोबिया किंवा इरिटेशन या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. हं. अ, त्याच्यावरती जे आपण प्रोग्रॅमिंग चालू केलेलं असतं. थोडक्यात आमच्यापाशी आल्यानंतर आम्ही 1 दिवस 1-1.5 तासाची थेरपी देतो, काही टेक्निक्स त्यांना देतो आणि त्यानंतर त्यांना रोज घरी करण्यासाठी देत असतो आम्ही. तो एक कोर्स साधारणपणे 60 दिवस, 90 दिवस, 120 दिवस त्या व्यक्तीच्या प्रॉब्लेमनुसार आम्ही त्यांना सजेस्ट करतो, की तुम्ही एवढ्या दिवस रोजच्या रोज तो घरी करा. त्यासाठी एक रोज त्यांना 20 मिनिटं फक्त द्यावी लागतात आपल्या थेरपीसाठी. रोज त्यांना घरच्या घरीच करायचं असतं. आता जो त्यांना 4-5 दिवसात किंवा 15 दिवसात किंवा महिन्याभरात जो काही रिझल्ट आपल्या थेरपीद्वारे आलेला आहे, तो रिझल्ट कायम टिकवण्यासाठी जे काही कोर्स त्यांना घरी करण्यासाठी दिला आहे, 90 दिवस, 120 दिवस, 60 दिवस, तो त्यांनी कंटिन्यू घरी करायचा असतो. बरं. जर त्यांनी तो कंटिन्यू व्यवस्थित घरी केला, तर नंतर त्यांना ते प्रॉब्लेम कधीच येत नाही.